गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण रिच डॅड पुअर डॅडमधील चॅप्टर 2 मधील पहिला पार्ट वाचणार आहोत. तर लेखक म्हणतात या जगामध्ये दोन टाईपचे लोक आहेत. पहिलं त्या कॅटेगरीमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसा काहीच नाही आहे, म्हणजे त्यांना नसण्याची भीती आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही आहे ते माझ्याकडे पैसा नाही म्हणून हे भीतीने ग्रासलेले आहेत. आणि दुसरे टाईपचे लोक ते आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण तो गमावला जाईल किंवा तो हरवला जाईल किंवा तो नष्ट होईल किंवा तो कोणीतरी चोरेल, या भीतीने दुसरे टाईपचे लोक ग्रस्त आहेत. त्यामुळे मित्रांनो लेखक म्हणतात की आपल्याला ह्या दोन्ही टाईपचे पण माणसं व्हायचे नाहीत. आपल्याला मधला जो मार्ग आहे की तुम्ही श्रीमंत असाल पण तुमच्या मनामध्ये भीती नसायला पाहिजे, या टाईपचे मनुष्य तुम्हाला व्हायचं आहे. तर लेखक म्हणतात जे सामान्य लोक आहेत, सामान्य लोक काय करतात, नोकरी करतात. म्हणजे मंडे टू फ्रायडे नोकरी करतात. म्हणजे मी पण त्यामध्येच आलो. मंडे टू फ्रायडे नोकरी करतात आणि आपला पगार आला की त्याच्यावरती आपल्या ज्या इच्छा आहेत तो पगार त्याच्यावरती पूर्ण खर्च करून टाकतात. आणि श्रीमंत लोक तसं नाही करत. श्रीमंत काय करतात, आपल्या पैशाला कंट्रोल करतात आणि पैशाला कंट्रोल करून त्या पैशाला कामाला लावतात. एकंदरीत श्रीमंत जे लोक आहेत ते स्वतः काम करत नाहीत, तर काय करतात, ते आपला जो पैसा आहे त्याला कामावरती लावतात. तर याच्यामध्ये म्हणजे रिच डॅड पुअर डॅडमध्ये लेखकांनी एक स्टोरी सांगितली की त्याचे जे श्रीमंत मित्र होते, त्याचे श्रीमंत मित्र म्हणजे ते बाहेर ट्रिपला जातात पण माईक आणि रॉबर्ट या दोघाला पण ते नाही म्हणजे बोलवत नाहीत. तर का बोलवत नाहीत, तर कारण हे गरीब आहेत. तर त्याच्यामुळं म्हणजे लेखकाचे वडील, श्रीमंत वडील लेखकाला विचारतात की तुला श्रीमंत का व्हायचं आहे, त्यामागचं रिझन काय. तर लेखक ही गोष्ट सांगतो की माझे श्रीमंत मित्र आम्हाला बोलवत नाहीत आणि आमची प्रतिष्ठा नाही आहे श्रीमंत मित्राजवळ, तर त्यासाठी आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. तर लेखक म्हणतात की जर तू दुसऱ्यांशी ईर्ष्या करून जर तुला श्रीमंत व्हायचं असेल तर ह्या गोष्टी कदापि वर्क करणार नाहीत. तर तुला तुझं मोटिवेशन पाहिजे, श्रीमंत का व्हायचं आहे त्याला एक रिअल मोटिवेशन पाहिजे. तर त्याच्यासाठी लेखक म्हणतात त्यांचे वडील, श्रीमंत वडील जे आहेत त्यांना एक ऑफर देतात की ते म्हणतात मी असं शाळेमध्ये जसं तुम्ही बाकावरती बसून शिकता त्याप्रमाणे मी शिकवणार नाही आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल लेसन मी तुम्हाला देईन आणि त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी काम करावं लागेल. तर लेखक आणि माईक म्हणजे जे श्रीमंत वडील जे लेसन देत आहेत की त्यांचा जो मुलगा माईक जो असतो, तर दोघांना श्रीमंत डॅड ऑफर देतात की बाबा तुम्ही माझ्यासाठी ज्यावेळेस काम कराल की तुम्ही 1 तासभर म्हणजे माझ्या दुकानात डबे वगैरे पुसून ठेवायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तासाला मी 1 सेंट देईन. तर ते दोघं खूप विचार करतात. त्यावेळेस म्हणजे जवळपास 15-20 मिनिट ते विचार करत असतात. त्यावेळेस जे श्रीमंत डॅड जे असतात ते त्यांना म्हणतात की माझ्याकडे टाईम नाही आहे, तुम्ही पुढच्या 30 सेकंद जर तुम्ही डिसिजन नाही घेतला तर तुम्ही ही ऑफर रिजेक्ट केली असं मी ग्राह्य धरेन आणि मी माझ्या कामाला लागेन. तर मित्रांनो इथं लेखक काय म्हणजे काय सांगू इच्छितात की जर तुम्ही डिसिजनच घेऊ शकत नसेल तर तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही आहे. तर माणसाकडे हे डिसिजन मेकिंग पॉवर पाहिजे. तर मागच्या 20 मिनटापासून ते बसले होते, पण ज्यावेळेस त्यांच्यावरती प्रेशर आला की तुम्हाला पुढच्या 30 सेकंदात डिसिजन घ्यायचं आहे, तर पटकन त्यांनी त्याला हो म्हणून टाकलं. तर मित्रांनो लेखक पुढे असं सांगतात की त्याच्यामध्ये ते दररोज काम करायचे, जवळपास 3 ते 4 वीक हप्ते हे जे काम चालू होतं आणि ते एकदम रटाळवण काम होतं. जाणं, बरण्या पुसणं आणि ठेवणं आणि फक्त तासाला 1 सेंट. तर मित्रांनो त्याच्यामुळं लेखकाला म्हणजे एक फ्रस्ट्रेशन येतं त्याच्या जीवनामध्ये की
की बाबा मी इतकं काम करतो आणि मला फक्त तासाला 1 सेंट भेटतंय. त्याच्यामुळं ते म्हणजे लेखकाचा मित्र आणि तो डिसाईड करतात की आपण उठाव करूया, की नाही आहे आम्ही ते श्रीमंत डॅडला म्हणतात की आम्ही याच्यामध्ये जाऊ, म्हणजे ह्युमन राईट्सकडे जाऊ आणि आम्हाला पगार जादा द्यायला भाग पडू, असं आणि तसं. त्यावेळेस त्यांचे श्रीमंत डॅड हसतात की की तुम्ही एक्झॅक्टली त्याच ट्रॅकवरती आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, रॅट रेस. म्हणजे लेखकाने रॅट रेस पण सांगितलेली आहे की काम करणं आणि आलेला पैसा कशावरती तरी उडवणं, या रॅट रेसमध्ये तुम्ही अडकलेले आहेत. जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागेल आणि तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे, महत्त्वाची गोष्ट. तर अशाप्रमाणे त्यांना म्हणजे लेखकांनी जे माईक त्याचा जो मित्र असतो, की त्यांना राग येतो की बाबा आपले वडील फक्त आपल्याला तासाला फक्त 1 सेंट देता येतं. म्हणजे एकंदरीत ते त्यावेळेस त्यांचा जो मोह आहे तो पैशासाठी, त्यावेळेस त्याच्याला रिअल टीचिंग जे वडिलाकडून भेटणार होते त्याला, तर एक्झॅक्टली त्यावेळी त्यांची जे माइंडसेट आहे ते काम करत होतं. तर मित्रांनो, अशाप्रमाणे या चॅप्टरमध्ये लेखकाला सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस पैशासाठी काम कराल त्यावेळेस तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पैशासाठी जर काम करताय तर तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला पैशाला कामाला लावावं लागेल, असं लेखकांनी आपल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुला श्रीमंत व्हायचं असेल, मी काही हायलाईट केलेले वाक्य याच्यातून वाचतो, मी जे काही हायलाईट केले या पुस्तकात. जर तुला श्रीमंत व्हायचं असेल तर तुला पैसे कसे मिळवावेत ही गोष्ट शिकावं लागेल. आणि ते लेखकाने ज्यावेळेस त्याला विचारलं की कसं, म्हणजे त्याला तो पैसा कसा मिळवायचा, तर श्रीमंत डॅड म्हणतात की तुला तुझं डोकं वापरावं लागेल आणि त्याच्यावरून तुला पैसा मिळवण्याचं शिकावं लागेल. आणि कसं लेखक याच्यामध्ये एक आणखी एक गोष्ट सांगितली की व्यक्ती या दुसऱ्यांच्या गोष्टी पाहून इन्फ्लुएन्स होत राहतो आणि वाटतं की प्रत्येक गोष्ट ती आपल्याला हवी आहे आणि ते पण इमिडिएटली. तर ती पण गोष्ट लेखकांनी इथे सांगितलेली आहे की दुसऱ्याकडे बघून तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ नका, किंवा दुसऱ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे पण हव्या आहेत, यासाठी तुम्ही इमिजिएट त्याच्यावरती रिॲक्ट होऊ नका आणि लगेच त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जाऊ नका. तर लेखकाचे वडील म्हणतात की जर तुम्ही पैसे मिळवण्यासाठी जर प्रयत्न सोडणार असाल तर तुम्ही जगात कधी श्रीमंत होणार नाही आहे. तर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि ती गोष्ट याच पाठामध्ये सांगितली आहे की ते जे लेखक टूथपेस्टच्या ट्यूब वितळवून त्याचे नाणे पाडतात. तर ती गोष्ट त्याच्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस लेखकांनी त्यांना सांगितलं की हा चुकीचा मार्ग आहे, त्यानंतर ते दोघे म्हणजे याच्यामध्ये पायऱ्यावरती बसून विचार करत होते आणि ते एकमेकाशी बोलत होते की आपण कधी श्रीमंत होणार नाही आहे. तर ही गोष्ट ज्यावेळेस त्यांच्या डॅडनी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस ते म्हटले की तुमच्या मनामध्ये जर ही गोष्ट येत असेल की तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही आहे तर तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही आहे. पण जर तुम्हाला परत चालना दिली आणि जर तुम्ही प्रयत्न चालू ठेवले तर तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल, असं लेखकाचे वडील म्हणतात. तर मित्रांनो, अशाप्रमाणे या चॅप्टरमध्ये लेखकाला सांगायचं आहे की तुम्ही पैशासाठी काम करू नका. त्याने एक वाक्य इथं चांगलं लिहिलं आहे, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत जवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. श्रीमंत जवळचा जो पैसा आहे तो त्यांच्यासाठी काम करत राहतो. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल की पैशाला कसं कामाला लावायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट इथं परत रिपीट केली आहे लेखकांनी की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो.
आणि ते सांगतात की श्रीमंत प्रत्येक व्यक्तीची ही किंमत असते. ही किंमत ठरते भय आणि या लोभ आणि भय आणि लोभ या भावनामुळे. म्हणजे आपल्याकडे पैशाचा किती लोभ आहे आणि पैशाविषयी किती भय आहे, या गोष्टीवरून तुमची किंमत ठरते असं लेखक म्हणतात. आणि रॅट रॅट रेस एकदम सिंपल भाषेत त्यांनी ते सांगितलं आहे की रॅट रेस म्हणजे काय, उठा, कामाला जा, बिल वाढवा, बिलांचे पैसे चुकते करा, उठा, कामाला जा, बिलांचे पैसे वाढवा, पैसे चुकते करा. हा नमुना म्हणजेच रॅट रेस. म्हणजे चुहादौड हिंदीमध्ये ज्याला म्हणतो, की तुम्ही जर तुमचे बिल जर जास्त करत असाल तुमचे स्वतःचे, तर तुम्ही कधीच ह्या रॅट रेसमधून बाहेर येऊ शकणार नाही असं लेखक म्हणतात. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मनापासून काय वाटतं, तुम्हाला तुमच्या मनापासून काय वाटतं ह्या गोष्टी तुम्ही कुणाला कधीच कुणाला सांगू नका. त्या तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्याच्यावरती त्यानुसार ॲक्ट करा असं लेखक म्हणतात. महत्त्वाची गोष्ट, या जगात माणसं हे पैशासाठी 90% माणसं हे पैशासाठी काम करतात. आणि पैशासाठी काम करतात की त्यांना तेवढ्या इच्छा असतात आणि त्या इच्छा त्यांना परत कामासाठी मजबूर करतात. आणि ते पैशाची जी तीव्र इच्छा असते त्याच्यासाठी पण ते काम करतात, पण त्या दृष्टिकोनातून ते विचार करत नाहीत आणि पहिलं आपले खर्च वाढवून ठेवतात. म्हणजे आपले जे खर्च आहेत ते वाढवून ठेवतात असं लेखक म्हणतात. आपल्या जीवनामध्ये कुठल्या भावना या खऱ्या आणि गरजेच्या आहेत आणि कुठल्या भावना या कृत्रिम, ज्या तात्पुरत्या आहेत, या गोष्टीचा ही गोष्ट तुम्हाला शिकायला पाहिजे की कुठली भावना खरं आहे आणि कुठली भावना चुकीची आहे किंवा ती कृत्रिम आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही यांचा मेळ घालाल आणि त्या त्याच्या अनुकूलन जर तुम्ही तुमचे निर्णय घेतले तर तुम्ही या रॅट रेसमध्ये अडकणार नाही. लेखक म्हणतात, नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. तुम्हाला काय शिकायचं आहे की पैशाचा स्वामित्व म्हणजे पैशाचा मालक कसं व्हायचं आहे हे तुम्हाला शिकावं लागेल असं या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात. तर मित्रांनो, हे खूपच मोठं चॅप्टर आहे. आपण पुढच्या भागात राहिलेला चॅप्टर आपण समरी पुन्हा वाचूया. धन्यवाद.